नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या निसर्ग वाचन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्या पुस्तकातील पक्ष्यांच्या वसाहतीवरील सरांचं चिंतन आपण सोबत अभ्यासू. आजच्या या विषयामध्ये सरांनी लिहिलेले 3 लेख मी अंतर्भूत करत आहे. सारंगागार, पांढरे कावळे आणि कावळ्यांची घरटी. सर लिहितात, बगळे, ढोकरी, पाणकावळे, कंकर, चामढोक आदी पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तळ्याकाठच्या चिंच, पिंपळ, आंबा इत्यादी झाडांवर समूहाने आपली घरटी बांधून पिलांना वाढवितात. पक्ष्यांच्या अशा वस्तींना हेरॉनरी म्हणजे सारंगागार म्हटलं जातं. झाडावरील सारंगागार नेहमी माणसाच्या वस्तीजवळ किंवा शहराच्या मध्यभागी आढळून येतं. ओसाड गावातील तळ्याकाठच्या चिंचेवर किंवा पिंपळावर सारंगागार कधीही निर्माण होत नाही, कारण या पक्ष्यांना मोठी घुबडे आणि गरुड यांच्यापासून भय असतं. माणसाच्या वस्तीत हे शिकारी पक्षी क्वचितच येतात. सारंगागार असलेली झाडे सहज ओळखू येतात, कारण या झाडांवर पक्ष्यांची शीट उडालेली दिसते. या शिट्यामुळे झाड अर्धमेलं दिसू लागतं. झाडाखाली शीट आणि अनावश्यक असलेल्या अन्नाचे गोळे पॅलेट्स जमिनीवर विखुरलेले असतात. या गोळ्यांमध्ये पक्ष्यांनी खाल्लेल्या भक्ष्याचे अंश असतात. त्यावरून त्यांच्या भक्ष्याचा अभ्यास करता येतो. या विषयाशी जोडताना कावळ्यांची घरटी या लेखामध्ये सर लिहितात, कावळे गावातील मृत झालेले कीटक आणि सरपटणाऱ्या, कुरतडणाऱ्या, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन घाण नाहीशी करतात. परंतु कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर शहरातून तसेच खेडेगावांमधून कमी होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेती बागायतीसाठी विषारी औषधांचा होणारा अतिवापर. विषारी द्रव्ये खाऊन जे कीटक, उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात ते कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्युमुखी पडतात. जगले वाचले तरी ते प्रजोत्पादन करू शकत नाहीत. हजारो वर्षांपासून कावळे हे माणसांबरोबर राहत आले आहेत. ते दीर्घायुषी असतात. महाभारतात कृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुष म्हणून केला आहे. तसाच पक्ष्यांमध्ये कावळा हा पूर्ण पक्षी म्हणून उल्लेखिला जातो. अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांतून तो माणसांबरोबर जगत असतो. हा अतिशय सामान्य असा पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो. म्हणून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी ऋतुविज्ञानांतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्यासाठी कावळ्यांची निवड केली आहे. कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात. त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेता येतो. वराहमिहिर, पराशर, गार्ग्य आणि नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पावसाचा अंदाज दिला आहे. याकरिता कावळ्यांच्या घरट्या संबंधाने 3 घटकांचा विचार केला जातो. आंबा, निंब, पिंपळ, करंज आणि अर्जुन या झाडांवर जर कावळ्यांनी घरटी केली तर पाऊस चांगला पडतो. बाभूळ, बोर, खैर, हिवर आणि सावर या काटेरी झाडांवरती जर घरटी केली तर मात्र अवर्षण. कावळ्यांनी पूर्व, उत्तर, ईशान्य, नैऋत्य आणि वायव्य या दिशांना घरटी केली तर पाऊस चांगला पडतो. तर पश्चिम, दक्षिण, आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी जर घरटी केली तर मात्र अवर्षण, अर्थात पाऊस कमीच पडतो. 3ऱ्या घटकामध्ये कावळ्यांनी घरट्यामध्ये किती अंडी घातली याचा विचार केलेला आहे. 3 ते 4 अंडी घातली तर वृष्टी चांगली होते आणि जर एकच अंडे घातले तर मात्र अवर्षण पडतं. सर लिहितात, मी केलेल्या अनेक वर्षांच्या निरीक्षणातून वरील अनुमाने खरी ठरल्याचा मला अनुभव आला आहे. मित्रहो, मी चितमपल्ली सरांनी भाषांतरित केलेल्या मृगपक्षीशास्त्र या पुस्तकाचाही परिचय आपल्याला करून दिला होता. शक्य झाल्यास त्या पुस्तकातील कावळ्याविषयी जी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे ना, ती मात्र नक्की अभ्यासा. कावळ्यांचे गुण जे आपल्याला माहिती आहेत तेच अखेरचे नव्हेत. जैन मुनी हंसदेव कावळ्याविषयी
भरपूर गुणवैशिष्ट्य त्या पुस्तकामध्ये आपल्या समोर प्रस्थापित करतात. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या पांढरे कावळे या पुस्तकामध्येही सरांनी त्या पुस्तकाचा अर्थात जैन मुनींनी लिहिलेल्या मृगपक्षीशास्त्र या संस्कृत ग्रंथाचा उल्लेख केला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पांढऱ्या रंगाच्या कावळ्याच्या पिलांनी गजब माजवला होता, नाही का? कदाचित तुमच्या कानावरही ही घटना आली असावी. तर त्या घटनेच्या अनुषंगाने सरांनी पांढरे कावळे या लेखामध्ये त्याच्या कारण मीमांसेची चर्चा केलेली आहे. आपण सरांचा तो चर्चात्मक लेख अभ्यासू. सर लिहितात, घर बसल्या दिसलेल्या ठाण्यातील कावळ्याच्या पांढऱ्या पिलांनी मुंबईकरांना बरेच चकित केले होते. त्यांच्या दर्शनासाठी आपल्या दैनंदिन जीवनाचा राजरस्ता सोडून त्यांना वाकडी वाट करावी लागली नव्हती. वेळी अवेळी भटकावेही लागले नाही. घरा गल्ल्यांची वेस सोडून माळराने तुडवावीही लागली नाही. त्यामुळे हे आयते चालून आलेले कुतूहल अधिकच गाजले. शरीराच्या मृदू भागात नैसर्गिक वर्णास कारणीभूत असणाऱ्या द्रव्याचा अर्थात पिगमेंट त्या अभावी पक्ष्यांमध्ये श्वेत त्वचाधारित्व अर्थात अल्बिनिझम दिसून येतं. निसर्गात पक्षी जगतात घडत असलेला त्यांच्या रंगाविषयीचा चमत्कार दुर्मिळ असला तरी प्रत्यक्ष विविध पक्ष्यांच्या बाबतीत हा बऱ्याच वेळा निदर्शनास येतोही. पण ही रंग चमत्कृती दिसणे म्हणजे कपिला षष्ठीचा योगच म्हणावा लागेल. कावळ्याची जशी पांढरी पिले आढळून येतात त्याचप्रमाणे काळ्या तिलगिरीची अर्थात स्टार्लिंग व कस्तुरीची अर्थात ब्लॅकबर्ड यांची शावके केळीच्या फुलासारखी पिवळट दिसतात. श्वेत त्वचा व पिसाऱ्याच्या अगदी विरुद्ध कृष्ण त्वचा व पिसारा, पाणलावा, स्नाईप, भंडू तितीर अर्थात वुडकॉक यांच्या बाबतीतही दिसून येतो. गौर तितीर अर्थात ग्रे पार्ट्रिज व लावा अर्थात क्वेल यांची शावके चमत्कृतीपूर्ण तांबूस वर्णाने विभूषित होतात. पक्ष्यांच्या बाबतीत पिवळ्या रंगाची किमया अत्यंत दुर्मिळ असली तरी ती पिवळ्या खंजन पक्ष्यांच्या पिलांमध्ये दिसून येते. या पक्ष्याची पिले कधी कधी संपूर्ण सुवर्णरंगी असतात. 13व्या शतकात झालेल्या हंसदेव या जैन मुनीने मृगपक्षीशास्त्र या संस्कृत ग्रंथात संकलित पारंपरिक असे विविध तऱ्हेच्या कावळ्यांविषयीचे सम्यक ज्ञान मोठ्या काव्यमय शैलीमध्ये ग्रंथगत केले आहे. रानामध्ये काक, करट, बलिपुष्ठ, सकृतप्रज, ध्वाक्ष, आत्मघोष, परभृत, वायस, चिरंजीवी, मौकुली, द्रोणकाक व काकोला असे 12 प्रकारचे कावळे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्यांच्या रंगरूपाचे सवयी आचरणाचे एखाद्या सिद्ध हस्त पक्षीशास्त्रज्ञाप्रमाणे मार्मिक वर्णन आजतागायत कुठल्याही विहंग विशारदाला देता आलेले नाही. त्या कावळ्याच्या आयुर्मर्यादेविषयी ते लिहितात, कावळा 1.5 वर्षाने वयात येतो. त्याच वेळी तो मादीशी विहार करतो. 4 वर्षांपर्यंत त्यांचे तारुण्य टिकते. त्यापुढे ते म्हातारे होतात. कावळ्याचे पूर्ण आयुष्य 5 वर्षांचे असते. प्राचीन भारतात पांढरे कावळे दुर्मिळ नसावेत. हंसदेव पांढऱ्या कावळ्याचे वर्णन करताना लिहितात, कंठ, छाती व पंख पांढरे, बाकी काळे असणारे ते चिरंजीवी अर्थात कावळे होत. त्यांचे शरीर थोडे उभट, चाल अडखळती, आकाशात मंदगती असून नदीवरून जाण्यात ते भित्रे असतात. ते सतत खाणारे व क्रोधी असतात. ते कर्कश क्रेकार करणारे, उच्चिष्ट खाणारे, एका डोळ्याने वारंवार मागे वळून पाहणारे, थोराड, फसवे, पुन्हा पुन्हा इकडे तिकडे हिंडणारे आणि चंचल बुद्धीचे असतात. सर लिहितात की प्राचीन काळी पांढरे कावळे कदाचित विपुल प्रमाणात असतीलही, परंतु आजच्या काळात मात्र ठाण्याचे पांढरे कावळे हा केवळ सृष्टी चमत्कारच मानला पाहिजे. मित्रहो, कावळ्याविषयी चिंतन असणारे लेख सर इथे संपवतात. या पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या माहितीवरून
त्यांच्या आचरणावरून त्यांची केलेली विभागणी आणि त्यांचा त्या पद्धतीने केलेला विशिष्ट पद्धतीचा अभ्यास याची अतिशय सुरस आणि चमत्कारिक माहिती आपल्याला प्राप्त होते. निसर्गाचे संकेत समजून उमजून घेत जगणाऱ्या या पूर्ण पक्षाच्या नाविन्यपूर्ण माहितीवर आधारित असणारे हे लेख तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.